महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनतेचा। राज्य शासनाची काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक संपन्न झाली। सदर बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। आश्वासित प्रगती योजना, वरिष्ठ निवड श्रेणी, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा, त्याचबरोबर प्रादेशिक परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या मार्फत चालवली जाणारी बालगृहे व निरीक्षण गृहे यामधील कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना, त्याचबरोबर शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। सदर शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगाने लागू करण्यात आलेली निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी निर्णयाच्या अनुषंगाने सदर शिक्षकांना थकबाकी देण्याकरिता 2,71,00,000 व प्रतिवर्षी 68,56,000 रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। करदात्यांची हित लक्षात घेता जीएसटी अधिनियमामध्ये सुधारणा। सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करदात्याचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवा कर 2024 प्रारूपास सुधारणा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये करदात्यांची अडचणी कमी व्हाव्या म्हणून सदरचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 आणि राज्याचा वस्तू व सेवा कर कायदा 2017 यामध्ये एक सूत्रता आणण्याकरिता सदर सुधारणा करण्यात आलेली आहे। ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरणातून ग्रामपंचायत अधिकारी हे पद, ग्रामीण पातळीवर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या पदाचे अधिकारी कार्यरत असतात। या दोन्ही पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे। यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या पदाचे नाव आता ग्रामपंचायती अधिकारी असे करण्यात आले आहे। तसेच नव्याने ग्रामपंचायत अधिकारी पदाकरिता 10 वर्षाच्या सेवेनंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी S14, तर 20 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी S15, तर 30 वर्षाच्या सेवेनंतर गट विकास अधिकारी S20 असा लाभ मिळेल। जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी। राज्य शासन सेवेतील जलसंपदा विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की ज्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 29 सप्टेंबर 2003 नंतर कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी दिनांक 29 सप्टेंबर 2003 पासून लागू करण्याचा व सदर अनुज्ञेय थकबाकीची रक्कम अदा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। धन्यवाद। माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका।